श्री स्वामी समर्थ। पनीर भुर्जी आणि अंडा भुर्जी तुम्ही खूपदा ट्राय केली असेल। आज ट्राय करूयात ही सोया चंक्सची भुर्जी। ही चपातीसोबत आणि राईससोबत खूप छान लागते। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे आणि बनवण्यास अतिशय सोपी आहे। चला तर स्टार्ट करूयात। सर्वप्रथम एक पातेले घेऊन त्यामध्ये पाणी व मीठ ॲड करायचं। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये हे सोया चंक्स ॲड करून 15 मिनिटे रेस्ट करण्यास ठेवायचे आहेत। त्यानंतर कांदे व हिरवी मिरची बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे। त्याचबरोबर टमाटरही चिरून घ्यायचे आहेत। टमाटर थोडे जास्त घ्या आणि याला पण बारीक बारीक चिरून घ्या। आता दुसऱ्या बाजूस या चंक्समध्ये थंड पाणी ॲड करा आणि याला घट्ट असं पिळून घ्या। यात पाणी नाही राहिलं पाहिजे। आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे चंक्स ॲड करा आणि याला मोठं तळून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूस एक कढई घेऊन त्यामध्ये ऑइल घालून जिरे ॲड करायचे आहेत। त्याचबरोबर हिरवी मिरची, कढीपाला आणि कांदे ॲड करायचे आहेत। आता यामध्येच अद्रक लसूण पेस्ट ॲड करून कांदे छान तळून घ्यायचे आहेत। आता या तळलेल्या कांद्यामध्ये टमाटर ॲड करायचे आहेत आणि थोडंसं मीठ टाकून याला झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी। आता यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि त्याचबरोबर धनिया पावडर पण ॲड करायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। परत यामध्ये सोया चंक्स घालून थोडंसं परतून घेऊन 5 मिनिटे वाफायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर यावर कोथिंबीर शिपडून घ्यायची आहे। रेडी आहे आपली भुर्जी। थँक यू।